हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2024 ला केंद्रामध्ये आमची सत्ता येणार आणि आम्ही आणणारच। जय श्रीकृष्ण बोला, हुकुमशाहीला संपवा। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, तर आमचं ओरबरून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका। काल आपल्यासोबत होता तोच आता शत्रू, धनुष्यबाणही चोरलं। महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले, आता तुम्हीही जाणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल। काही राज्यात निवडणुकांवेळी भाजपला मत दिल्यास मोफत रामलल्लाच्या दर्शनाच्या घोषणा, पण रामलल्ला तुमची मालकी आहे का, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीमधल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांचं आवाहन। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला, अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16 तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 15 दिवसात करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। 20 जानेवारीला जरांगेंचा चलो मुंबईचा नारा, 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज मुंबईमध्ये धडकण्याचा दावा। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषणाची घोषणा। शिंदे समितीचा तिसरा अहवाल लवकरच येईल, जरांगेंना उपोषण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। तर रक्तांचे नातलग म्हणजे कोण हे सरकारनं स्पष्ट केल्याशिवाय 20 जानेवारीच्या आंदोलनावर जरांगे ठाम। कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू, सरकार प्रयत्नशील। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एकाचा मृत्यू तसंच 4 जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला पॅरोलवर सोडलं तेव्हा गृहमंत्री कोण होतं, 2016 सालचं उदाहरण देत संजय राऊतांचं फडणवीसांवर बोट, तर राऊतांना उत्तर देण्याइतका स्तर खालावलेला नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचा व्हिडिओ, तो भाजप पदाधिकाऱ्यांच्याच पार्टीतला, फोटो दाखवत संजय राऊतांचा आरोप, तर राऊत लवकरच तुरुंगात जातील, नितेश राणेंचा इशारा। वरळीमधील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, बीएमसीच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांचेच आमच्यावर आरोप, क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती, एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र। बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, मकाऊमधील व्हिडिओशी बडगुजर यांचा संबंध नाही, तो व्हिडिओ मला कुणी दिला हे भाजप आणि संघाच्या लोकांना माहिती, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द, 5 वर्ष शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा उद्या सकाळी 11 वाजता लिलाव, फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावात समावेश। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातील घरी क्वारंटाईन। रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक, 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो डेटोनेटर जप्त, 1 अटके। शनी शिंगणापूरमधील देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला, कामगार युनियन सोबतच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 400 कर्मचारी 26 डिसेंबरपासून संपावर जाणार। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 153 वर, आज 50 नव्या रुग्णांची नोंद, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81%। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।